एवढंच आहे. साहेब, अहो तुमच्यासाठी बघा कॉफी आणली आहे. गुड मॉर्निंग. उठा की. अहो साहेब. साहेब उठा ना. साहेब, साहेब उठा ना. किती गोंडस दिसताय झोपेत. उठा ना. साहेब उठा ना. ओ तुम्ही मलाच उठवायला लागेल ना. काय करू. उठा ना. असे ना उठणार तुम्ही. तरी पण नाही उठत आहे तुम्ही. साहेब तुम्ही उठत का नाहीये हो. साहेब, कॉफी थंड होते ना. उठा की. बघतेच कसे उठत नाही तुम्ही. काय काय करत होतास रे? अगं किमयाशी बोलत होतो जरा. अरे किमयाऐवजी ना त्या स्वानंदीशी बोल ना जरा तू. कशाबद्दल? कशाबद्दल? अरे काल जे एवढं काय झालं ना त्याच्यानंतर तिची विचारपूस केलीस का तू? काय ग तुला बरं आहे की नाही असं प्रेमाने बोललास का जरा तिच्याशी? मी तुला सांगून ठेवते पिंट्या, चिडायचं नाही तिच्यावर अजिबात. अगं मी का चिडीन आजी? हे बघ काय जे काय झालं ना ते काही तिने मुद्दाम केलं नसेल ना. अरे चुकून काहीतरी आलं असेल तुझ्या पिण्यामध्ये. तिला सुद्धा त्याचा भयंकर त्रास होतोय ना. तुलाही माहिती ना पिंट्या, आपली मान खाली जाईल असं स्वानंदी कधीच वागणार नाही. आजी मला माहित नाही का ते. मी काल बोललो त्यांच्याशी पण त्यांना काही आठवतच नाहीये ना आणि मी नाही चिडलोय त्यांच्यावरती. पण आता मला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त टेन्शन आहे ते म्हणजे किमयाचं. मला तिच्याशी बोलायला लागेल. एवढं काय सारखं बोलायचं असतं रे तुम्हाला? आता कॉलेजात आहात का तुम्ही? होती तुमची त्या ढवळ्या पवळ्याची जोडी, पण आता लग्न झालंय ना तुझं. एक एक गोष्टीची वेळ असते रे बाबा. आता काय तू 10 वर्षाचा असल्यासारखा वागणार आहेस का? 25 मध्ये असल्यासारखं सुद्धा नाही वागायचं आता. आजी मला गप्पा करू नकोस तू. म्हणजे मला माहिती आहे की तुझी मैत्रीण इतक्या वर्षांनी आली, म्हणजे तुम्ही 4 दिवस फिरलात, गप्पा मारल्यात आणि तुमच्या त्या आठवणींना तुम्ही उजाळा दिलात. ते सगळं चांगलं आहे रे. म्हणजे आपल्याला पूर्वीपासून जी माणसं ओळखतात ना ती आपल्या आजूबाजूला असणं ह्याच्यामध्ये आनंदच असतो रे. पण त्यापेक्षा ना पिंट्या, जिच्या बरोबर आपण आयुष्य काढणार आहोत ना ती व्यक्ती जास्त महत्वाची असते. म्हणजे मित्र महत्वाचे असतातच रे, पण त्याही पेक्षा आपला जोडीदार महत्वाचा असतो. म्हणजे स्वानंदी शांतपणे तुमची जवळीक बघते, पण त्याचा अतिरेक करू नका. म्हणजे कोणाच्या डोळ्यामध्ये तुमची मैत्री येईल असं काही वागू नका तुम्ही. मलाही माहिती आहे ती जरा विचित्र वागते. तुला माहिती आहे ना, मग ते किमयाला सुद्धा नीट कळू दे ना, आणि तेही तुझ्याकडून. काय बोलतो मी. डार्लिंग, तू आहेस ना आतमध्ये? सॉरी, चिडू नकोस. आजीने मगाशी अर्जंटली बोलवलं म्हणून मला जायला लागलं. आपलं बोलणंच राहिलं. आणि हॅलो, तू ऐकतेस ना? डार्लिंग डार्लिंग डार्लिंग, किंवा आपण कॉलेजमध्ये असताना एकमेकांचे चांगले मित्र होतो. एकमेकांबरोबर असायचो आपण दिवस रात्र. सगळं खरंय. एकमेकांची वाट बघायचो, एकमेकांसाठी अनेक गोष्टी करायचो. पण आता तसं राहिलं नाहीये किमया. आणि त्या प्रत्येक नात्याची ना एक मर्यादा असते आणि त्याच्यातच त्या नात्याची सुंदरता असते. मला असं वाटतं आपल्या नात्याची ही मर्यादा आपण पाळूया, ओलांडायला नको. आता माझं लग्न झालंय किमया, आणि माझ्यासाठी लग्न म्हणजे हा फक्त एक खेळ नाही, तर माझ्यासाठी ती आयुष्यभराची कमिटमेंट आहे. कळतंय का तुला? हॅलो
ऐकतेस ना तू? किंवा स्वानंदी मॅडम आहेत ना, माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी बेस्ट फ्रेंड, माझी बेस्ट फ्रेंड. तू इथे आलीस, अचानक आलीस, येऊन घरात राहिलीस, मला फिरायला घेऊन गेलीस, माझ्याबरोबर फोटो काढलेस, जेवायला घेऊन गेलीस. स्वानंदी मॅडमनी या कुठल्याच गोष्टींवरती ऑब्जेक्शन घेतलं नाही. पण मला त्यांच्या नजरेत दिसतं त्यांना काय जाणवत आहे ते. आणि मला ना खूप अनकम्फर्टेबल होतं तुझं इथे असणं, त्यांना सोडून तुझं माझ्याबरोबर बाहेर जाणं मला खूप घुसमटल्यासारखं होतं की माया. म्हणजे तुला इथे हवं तितकं राहू शकतेस तू, पण घरी नाही. मी हवं तर तुझी हॉटेलमध्ये व्यवस्था करतो, तुला पाहिजे तितके दिवस राहा. तू कधी इथे ये, घरी भेटायला, बोलायला, काही प्रॉब्लेम नाही. पण तू घरात असणं हे मला ना खूप अनकम्फर्टेबल वाटतंय की माया. डार्लिंग, तू समजून घेतेस ना मला काय म्हणायचं ते? हो, लग्न झालं तेव्हा आमच्यात फार बरी परिस्थिती नव्हती, पण आता चित्र बदललंय. मला अशी व्यक्ती हवी होती ना माझ्या आयुष्यात, जी मला कधी जज करणार नाही, जी माझी प्रत्येक गोष्ट समजून घेईल. गर्दीमध्ये सुद्धा जिचे डोळे मला शोधत असतील. 10 लोकांमध्ये सुद्धा आम्हाला एकमेकांशी फक्त नजरेने बोलता येईल, अशी व्यक्ती हवी होती. आणि खरं सांगू डार्लिंग, स्वानंदी मॅडम तशा व्यक्ती आहेत जशा मला हव्या होत्या. आणि मला काय वाटतं की आपल्याकडे जे चांगलं आहे ना